चिमण्या गोष्टी। नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टीमध्ये। आज आपण एक छान शिकवणारी गोष्ट ऐकणार आहोत। सिंह, उंट, कोल्हा आणि कावळा। एकदा सिंह, बिबट्या, कोल्हा आणि कावळा जंगलात फिरत होते। तेव्हा त्यांना एक उंट दिसला जो वाळवंटातून चुकून जंगलात आला होता। या प्राण्याला आपण पाहिलंय काय? बिबट्या म्हणाला। कोल्हा म्हणाला, हा उंट आहे, पण जंगलात राहणारा नाही। आपण त्याला आमंत्रण देऊ आणि इथे राहायला सांगू। सिंहाने उंटाला आश्वासन दिलं, तू इथे सुरक्षित आहेस, कोणीही तुला त्रास देणार नाही। उंट आनंदाने राहायला तयार झाला। एके दिवशी सिंह एका उन्मत्त हत्तीशी झुंज देताना जखमी झाला आणि तो शिकार करू शकला नाही। त्याचे सेवक कोल्हा, बिबट्या आणि कावळा उपाशी होते। कोल्ह्याने विचार केला, उंटाची शिकार करूया, पण सिंहाने नकार दिला कारण त्याने उंटाला संरक्षण दिलं होतं। मग कोल्ह्याने युक्ती केली। कोल्हा म्हणाला, जर उंट स्वतःहून बलिदान देईल तर आपल्याला पाप लागणार नाही। सर्व प्राणी सिंहासमोर आले। सर्वांनी एकमेकांवर बलिदानाचं ढोंग केलं आणि शेवटी उंटानेही आपलं बलिदान दिलं। सिंहाने झडप घालून उंटाला ठार केलं आणि सर्वांनी मिळून त्याचं मांस खाल्लं। शिकवण: वाईट लोकांच्या गोड शब्दांवर कधीही विश्वास ठेवू नका, त्यांच्या सोबत राहणं धोकादायक असतं। तर मुलांनो, कशी वाटली गोष्ट? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।